नमस्कार. प्राणायामानंतर दोन्ही तळहात एकमेकावर घासायला सांगितले जातात. दोन्ही पाम तळवे रब करायला सांगतात आणि ते डोळ्यावर चेहऱ्यावर लावायला सांगतात. हे का करतात बरं असं? हा प्रश्न मला क्लासमध्ये बऱ्याच जणींनी विचारला. तर काय होतं, एकमेकांवर हे तळहात जर घासले तर उबदार ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा डोळ्यावर चेहऱ्यावर लावणं ही एक महत्त्वाची क्रिया आहे. यामुळं काय होतं, डोळ्यांचा ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारतं, डोळ्यांना आराम मिळतो आणि चेहरा प्रसन्न होतो. ही प्रक्रिया उष्णता वाढवून चेतासंस्था शांत करण्यास मदत करते आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळल्यामुळे शरीरात सुप्त ऊर्जा सक्रिय होते. म्हणून प्राणायामानंतर दोन्ही हात रब करून आपल्या चेहऱ्यावर डोळ्यावर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अशाच उपयुक्त टिप्ससाठी लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल फॉलो करा. धन्यवाद.